बकरी ईदला बकऱ्याची कुर्बानी दिली जाऊ नये अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे। सरकारनं बकरी ईदला होणारी गोवंशाची हत्याही थांबवावी, सरकारने याकडे लक्ष द्यावं अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र व गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे सर आहेत। गोविंदजी, बकरी ईद येत आहे आणि इस्लाम धर्माचा तो एक सण आहे, मात्र विश्व हिंदू परिषद त्या संदर्भात काही मागण्या करत आहे। बकरी ईद ही बकरा कापूनच केली पाहिजे असा कुठे काही उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे नाही। मी काही लोकांशी जे बोललो आहे त्याप्रमाणे कुराणमध्ये आता काही उल्लेख नाही आहे। हे कुठून सुरू झाली, काय झाली, एक परंपरा आहे ही फक्त। तर ही बंद झाली पाहिजे। लाखो बकरे आणि बकरी तर कापलेच जातात बकरी ईदच्या नावाने, पण त्याच्यासोबतच अन्य प्राणी पण कापले जातात। गायी कापल्या जातात, बैल कापले जातात। मी मध्य प्रदेशामध्ये होतो तेव्हा तर आमच्या नागपूरच्या जवळ सिवनी आहे, तिथे उंट कापून टाकला। तर बकरी ईद करता की उंट ईद करता हा एक विषय, ते बंद झालं पाहिजे। पर्यावरणाला बकरी ईद आणि मोठ्या संख्येने प्राण्यांच्या कुर्बानीमुळे अशा पद्धतीने हानी पोहोचते। मांसाचे तुकडे जिकडे तिकडे फेकल्या जातील, रक्त नद्यांमध्ये वाहल्या जाईल, नद्यांचा पाण्याचा रंग बदलून राहिला आहे। अब तुम्ही बकरी ईदच्या जवळपासच्या याच्यामध्ये तुम्ही बघा नद्यांमध्ये, आणि रक्त हे जर जमिनीमध्ये पडेल तर त्याचा परिणाम तो होणारच आहे जमिनीमध्ये। तरी पर्यावरणाला नुकसान आहेच, तर हे पर्यावरणविदांनी त्याचा विचार करावा। आपण उल्लेख केला की बकरी ईदमध्ये बकऱ्यांची कुर्बानी देत असताना गायीची आणि बैलांची पण कत्तल केली जाते। महाराष्ट्रामध्ये गौहत्या प्रतिबंध आहे, देशातील अनेक राज्यांमध्ये गौहत्या प्रतिबंध आहे। मग ही कुणाची जबाबदारी आहे? जर बकरी ईदच्या नावाखाली गायी कापल्या जात असतील तर कोणी थांबवावं? मागच्या अनेक वर्षाचा असा अनुभव आहे की बकरी ईदच्या आसपास फार मोठ्या संख्येमध्ये गायीची म्हणजे गोवंशाची तस्करी होते। महाराष्ट्रामध्ये गौहत्येवरती प्रतिबंध आहे, गौ परिवहनावरती पण प्रतिबंध आहे। तो ही जबाबदारी प्रशासनाचीच आहे, पोलीस प्रशासनाची आहे की त्यांनी आपली यंत्रणा चुस्त दुरुस्त करावी ह्या कमीत कमी 15 दिवसाच्या कालावधीमध्ये। आणि असं जर घडून येत आहे किंवा असं दिसतंय तर त्याला रोखण्यासाठी सगळे सर्वतोपरी प्रयत्न करावे। काही लोक ज्या पद्धतीने गायीची कत्तल करतात ती या बकरी ईदमध्ये मुळीच होऊ नये यासाठी प्रशासनानं लक्ष घालावं, खास करून पोलीस प्रशासनानं त्या संदर्भात लक्ष घालून गौहत्या प्रतिबंध महाराष्ट्रामध्ये त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।